Hello student, welcome once again. I am Dr. Shirgave. Today we are going to discuss icebreakers, textual questions and brainstorming activities of The Cop and the Anthem by O. Henry. Let us see first icebreaker activity. वेब चार्ट दिलेला आहे. क्वेश्चन काय पहा. Suppose you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. समजा आपण हिवाळ्यामध्ये अत्यंत थंड असणाऱ्या ठिकाणी गेलेलो आहे आणि या थंड वातावरणामध्ये स्वतःचं संरक्षण कोणकोणत्या प्रकारे किंवा मार्गाने करता येईल याच्याबद्दल आपल्याला हा वेब चार्ट पूर्ण करायचा आहे. प्लीज सी वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम क्लायमेट. थंड वातावरणामध्ये स्वतःचे संरक्षण करण्याचे मार्ग. पहिला आपण लिहिलेला आहे विअर अ वॉर्म क्लोदिंग, गरम कपडे घालणे. सेकंड आहे विअर हॅट, ग्लोव्ज अँड स्कार्फ, हिवाळ्यातील टोपी, हातमोजे आणि स्कार्फ वापरणे. थर्ड आहे ईट फॅट फूड, स्निग्ध पदार्थांचं सेवन करणे. स्टे इनडोअर्स, घरामध्येच सुरक्षित राहू शकतो, हा एक पर्याय होऊ शकतो. स्टे वॉर्म बाय फायर प्लेस, शेकोटीच्या शेजारी थांबणे किंवा शेकोटी घेणे. यूजिंग रूम हीटर, अतिथंडीच्या काळामध्ये रूम हीटरचा वापर करणे. आणि लास्ट आपल्याला असं लिहिता येईल एक्झरसाइज टू कीप अवर एनर्जी, आणि व्यायाम करणे. या सगळ्या माध्यमातून आपण अतिथंड ठिकाणी आपलं स्वतःचं संरक्षण थंड वातावरणामध्ये करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे वेन यू सी अ कॉप अप्रोचिंग यू फील इदर रिलीव्ड ऑर स्केअर्ड. जेव्हा एखादा पोलीस तुमच्या दिशेने येत असताना पाहतो त्यावेळेला दोन गोष्टी मनामध्ये निर्माण होतात. एक रिलीव्ह ऑर स्केअर्ड. रिलीव्ह याचा अर्थ आपल्याला निवांतपणा वाटतो आणि स्केअर्ड याचा अर्थ भीती. डिस्कस विथ युअर पार्टनर द सिच्युएशन वेन यू फील रिलीव्ड ऑर स्केअर्ड. तुम्ही चर्चा करून हे लिहायचं आहे की कोणत्या प्रसंगाला तुम्हाला रिलॅक्स वाटतं, निवांत वाटतं आणि कोणत्या प्रसंगी पोलिसांची भीती वाटते. तो टेबल कंप्लीट आपल्याला करायचा आहे. एक एक ऑप्शन सोडवून दिलेला आहे. फर्स्ट वी आर गोईंग थ्रू रिलीव्ड, निवांत केव्हा वाटतं. पहिला दिलेला आहे पहा, यू आर वॉकिंग अलोन इन अ डार्क स्ट्रीट. जेव्हा अंधारमय रस्त्यामध्ये आपण एकटेच चालत असतो आणि जर आपल्या सोबतीला पोलीस असेल तर वी फील रिलॅक्स ऑर रिलीव्ड. बी आणखी त्याच्यामध्ये लिहिता येईल मेक ट्रॅफिक क्लिअर ॲट अ टाईम ऑफ जॅम. जेव्हा ट्रॅफिक जाम झालेलं असतं त्यावेळेला एखादा पोलीस ट्रॅफिक क्लिअर केलं तर आपल्याला सुद्धा निवांत वाटतं. सी आहे द पोलीस कॅच द थ्यूज. एखाद्या चोराला पोलिसांनी पकडलं तेव्हा सुद्धा आपल्याला निवांत वाटतं. ऑन रिटर्निंग माय मिसिंग थिंग्स. एखादी आपली हरवलेली वस्तू फॉर एक्झाम्पल मोबाईल असेल ती आपल्याला परत पोलिसांच्या माध्यमातून मिळाली तरीसुद्धा वी फील रिलीव्ड. स्केअर्ड, भीती कोणत्या प्रसंगी वाटते पहा. यू आर रायडिंग अ बाईक विदाउट अ व्हॅलिड लायसन. लायसन्सशिवाय जर आपण बाईक चालवत असू, गाडी चालवत असू तर आपल्याला भीती वाटते. बी ॲट क्राऊड प्लेसेस वेन युजेस अ फोर्स टू हँडल इट. गर्दीच्या ठिकाणी जर लाठीमार किंवा पोलिसांनी आपल्या ताकदीचा वापर केला तरीसुद्धा आपल्याला भीती वाटते. वेन वी व्हायलेट द कर्फ्यू रूल. प्रसंगाला आपण जर एखादा रूल किंवा नियम मोडला तर आपल्याला सुद्धा पोलिसांची भीती वाटते. युजिंग ऑडिओ सिस्टीम लाईक डॉल्बी ॲट फेस्टिवल. सणासमारंभाला किंवा फेस्टिवलला जर आपण डॉल्बी वापरला परवानगी शिवाय तरीसुद्धा वी फील स्कॅर्ड. वॅन्डॅलिझम ऑर डॅमेज एनी पब्लिक ऑर प्रायव्हेट प्रॉपर्टी. तोडफोड किंवा नुकसान एखाद्या सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचं केलं तरीसुद्धा वी फील स्कॅर्ड. फायटिंग इन द स्कूल, कॉलेज ऑर प्लेसेस, पब्लिक प्लेसेस. वेगवेगळ्या ठिकाणी जर आपण हाणामारी केली तरीसुद्धा आपल्याला भीती वाटते. ॲक्ट ऑफ रॅगिंग, चीटिंग ऑर कॉपिंग ॲट बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झाममधली कॉपी असेल, छोटी फसवणूक असेल किंवा रॅगिंग असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला भीती वाटते. याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे उत्तरसुद्धा ॲड करू शकता. थर्ड आइस ब्रेकर आहे डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. वन इज गिवन ए लिसनिंग टू अन इन्स्पायरिंग स्पीच.
एखाद्या व्यक्तीचे जीवन बदलू शकणाऱ्या काही प्रेरणादायक गोष्टीबद्दल लिहा किंवा चर्चा करा. एक या ठिकाणी आपल्याला सोडवून दिलेली आहे. जर एखाद्या व्यक्तीला प्रेरणा द्यायची असेल तर प्रेरणादायक भाषण ऐकणे, इतर ॲक्टिव्हिटीज आपल्याला लिहायच्या आहेत. ॲन्सर काय असेल पहा. टू गेट मोटिवेशन वी कॅन डू फॉलोइंग थिंग्स. आपल्याला खालील गोष्टी करता येतील. बी, रीडिंग अ मोटिवेशनल बुक ऑर नॉवेल. एखादं प्रेरणादायी पुस्तक किंवा कादंबरी वाचणं. उदाहरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, मन में है विश्वास बाय विश्वास नांगरे पाटील. सी ऑप्शन आहे पहा, मीटिंग्स अँड टॉक विथ मोटिवेशनल अँड सक्सेसफुल पीपल. एका प्रेरणादायी व्यक्तीबरोबर किंवा आयुष्यामध्ये यशस्वी आहेत या व्यक्तींना भेटणे किंवा बोलणे. स्पेंडिंग मोर ऑफ द टाईम विथ एन्थुझियास्टिक पीपल. जे लोक आयुष्यामध्ये अत्यंत उत्साही आहेत या लोकांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणे. अवॉइड द कंपनी ऑफ निगेटिव्ह पीपल. नकारात्मक विचार करणारे किंवा वागणाऱ्या लोकांच्याबरोबर आपण कमी वेळ घालणे, त्यांना भेटायला टाळणे. बाय पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनानं सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळू शकते. बाय सेटिंग अँड ॲडजस्टिंग युअर गोल. आपलं ध्येय निर्माण करणे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे. डुईंग मेडिटेशन अँड एक्झरसाइज. ध्यानधारणा आणि व्यायामाच्या माध्यमातून सुद्धा आपण मोटिवेशन प्राप्त करू शकतो. आपण साईडला एक स्लाईड दिलेली आहे पहा. थिंग्स डू नॉट हॅपन, थिंग्स आर मेड टू हॅपन बाय जॉन केंडली. जॉन केंडलींचं वाक्य आहे, आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत नाहीत, आपल्याला त्या घडवाव्या लागतात. यासारख्या गोष्टी एखाद्याच्या आयुष्यामध्ये निश्चितच प्रेरणा निर्माण करतील. नेक्स्ट आहे टेक्स्चुअल क्वेश्चन्स ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, गेस द मीनिंग ऑफ एक्सप्रेशन इन द कॉन्टेक्स्ट. खालील दिलेल्या शब्दांचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. फर्स्ट, विंटर आयलँड. आता पुस्तकामध्ये विंटर आयलँड याचा शब्दशः किंवा लिटरल मिनिंग आपल्याला लिहायचं नाही आहे. तर विंटर आयलँड म्हणजे काय, संदर्भ कशा पद्धतीनं आहे त्याचा अर्थ या ठिकाणी लिहायचा आहे. वॉर्म प्लेस वेअर पीपल स्पेंड देअर विंटर सीझन. एक उबदार असं ठिकाण ज्या ठिकाणी बहुतांशी हिवाळ्यातले दिवस लोक घालवत असतात. या कथेमध्ये सुद्धा सोफी हा विंटर आयलँडमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. आय फेल अपॉन. सी किंवा नोटिसेस, दिसणे किंवा लक्षात येणे. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, क्वेश्चन आहे. सोफी टूक अ स्टोन बिकॉज. सोफीने दगड उचलला कारण. He tried to get arrested by having a good dinner at some fine restaurant freely, but he failed in it. त्यानं स्वतःला अटक करून घेण्यासाठी जो पहिला प्रयत्न केलेला होता तो अयशस्वी झाला, ज्यामध्ये एका हॉटेलमध्ये त्यानं फुकट जेवण्याचा प्रयत्न केला. He thought that the most easy way to the island was not succeeded. नंतर त्याने विचार केला की आपला हा पहिला प्रयत्न जो अत्यंत सोपा होता तो अयशस्वी झालेला आहे. ही थिंक ऑफ सम अदर वे ऑफ गेटिंग टू द आयलँड. आणि आयलँडवरती जाण्यासाठी आणखीन एक दुसरा प्रयत्न करायचा हा तो विचार करत होता. अँड बाय द अटेन्शन ऑफ कॉप मे लीड हिम प्रिझन, सो ही टूक अ स्टोन फॉर गेटिंग अरेस्ट. पोलिसांचं आपल्याकडं लक्ष वळवण्यासाठी आणि त्यांना आपल्याला पकडून तुरुंगात टाकावं यासाठी त्यांना हातामध्ये एक दगड घेतला आणि नंतर तो काचेवरती भिरकावला. थर्ड आहे, डिस्कस द हिडन मिनिंग इन द एक्सप्रेशन इट केटर टू अ लार्ज ॲपेटाईट अँड अ मॉडेस्ट पर्सेस. दिलेल्या वाक्याचा अर्थ स्पष्ट करा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. याचा लिटरल मिनिंग न देता याच्या मागे काय अर्थ आहे तो आपल्याला लिहायचा आहे. लेखकाला नेमका या वाक्यावरनं काय सांगायचं होतं. प्लीज सी. इट वॉज नॉट स्टँडर्ड हॉटेल. द पीपल हू वेंट देअर वेअर नॉट सो रिच. इट्स अ फूड वॉज नॉट सो हाय क्वालिटी. The hotel serves food in a very affordable and low price, but this hotel quenched many people's hunger and appetites. Please see, सेकंड अटेम्प्टमध्ये सोफी ज्या वेळेला एका साध्या हॉटेलमध्ये जातो त्यावेळेचं हे वाक्य आहे, इट केटर्ड अ लार्ज ॲपेटाईट. आता ॲपेटाईट याचा अर्थ शब्दशः पोट किंवा उदरभरण असा होतो.
परंतु या कॉन्टेक्स्टमध्ये त्याचा अर्थ हा वेगळ्या दृष्टिकोनातून आहे. ते हॉटेल अत्यंत सामान्य म्हणजे सर्वसामान्य लोकांना परवडणारं होतं. त्यामुळं त्या ठिकाणी गर्दी भरपूर असायची आणि सगळ्या लोकांची भूक हे सामान्य हॉटेल भागवायचं. आणि यातला सेकंड वर्ड आहे मॉडेस्ट पर्स. आता पर्स याचा अर्थ या ठिकाणी मनी असा घ्यायचा आहे आणि मॉडेस्ट म्हणजे लोएस्ट प्राईज. लोएस्ट प्राईजमध्ये हे हॉटेल सर्वसामान्य लोकांची भूक भागवण्याचं काम करत होतं. अशा सामान्य हॉटेलमध्ये सोफी हा दुसऱ्या प्रयत्नामध्ये जातो. क्वेश्चन नंबर 4, गेस द मीनिंग. नॅपरी, टेबल क्लॉथ अँड नॅपकिन. हॉटेलमधले टेबल क्लॉथ अँड नॅपकिन याचा अर्थ नॅपरी. बी टूक याचा अर्थ आहे टूक और बी टेकन इनसाइड असा अर्थ होतो. क्वेश्चन नंबर 5, डिस्कस द मीनिंग इन द कॉन्टेक्स्ट. ही कॉट ॲट द इमिडिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आता या वाक्यामध्ये स्ट्रॉ ऑफ या शब्दाचा अर्थ आहे व्हेरी स्लिम चान्स, एक अत्यंत छोटी संधी. सोफीला या ठिकाणी आणखीन एक मिसबिहेवियर करण्याची एक छोटी संधी होती अशा अर्थाचा आहे. प्लीज सी काय लिहिता येईल. सोफी केम टू अनॉदर कॉप स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ए बिग थिएटर. ही थॉट ऑफ समथिंग एल्स टू ट्राय. सोफी पुढे आल्यानंतर त्याला लक्षात आलं की एका मोठ्या थिएटरसमोर आणखीन एक पोलीस उभा राहिलेला आहे आणि स्वतःला अटक करून घेण्याची आणखीन एक छोटी संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे. ही बिगॅन टू शाऊट ॲज इफ ही हॅड टू मच टू ड्रिंक. तो मोठमोठ्यानं ओढू लागला जसं काही तो दारू प्यायलेला आहे. हिज व्हॉइस वॉज ॲज लाऊड ॲज ही कुड मेक इट. जेवढ्या मोठ्यानं ओरडता येईल तेवढ्या मोठ्यानं तो ओरडू लागलेला होता. ही डान्स्ड, तो नाचू लागला. ही क्राईड आऊट, ओरडू लागला. दिस अटेम्प्ट ऑफ बीइंग अरेस्ट also failed because cop considered him as college student and cop had an order not to do anything college students. हा प्रयत्न सुद्धा त्याचा फसलेला होता कारण की पोलिसांना असं वाटलं की तो कॉलेजचा एक विद्यार्थी आहे ज्याला परीक्षेमध्ये किंवा एखाद्या खेळामध्ये 0 मार्क मिळालेले आहेत आणि त्यांना काहीही न करण्याची सूचना त्यांना वरून आलेल्या होत्या. असा त्याचा कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग आहे. क्वेश्चन नंबर 6, सोफी वॉज अँग्री बिकॉज. सोफीला राग आलेला होता. ॲन्सर आहे ही विश टू बी अरेस्टेड. त्याला स्वतःला अटक करून घ्यायची होती. बट नो वन बिलीव्ह दॅट ही कुड डू समथिंग रॉंग. पण कुणीही त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हता की तो काहीतरी चुकीचं करेल. ऑन द कॉन्ट्ररी, दुसऱ्या बाजूला, ईच वन ट्रीटेड हिम लाईक अ किंग हू कुड डू नो रॉंग. प्रत्येकजण त्याला एका राजासम वागवत होते जो काहीही चुकीचं करणार नाही. क्वेश्चन नंबर 7, डिस्क्राईब द वंडरफुल चेंज इन सोफीज सोल. सोफीच्या मनाचं परिवर्तन कसं झालं याचं वर्णन करा. देअर वॉज अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. अचानक आणि आश्चर्यकारकरित्या सोफीच्या मनामध्ये परिवर्तन झालं. ही सॉ विथ अ सिक फिअर हाऊ ही हॅड फॉलन. त्याला पूर्वीचे दिवस आठवू लागले की कसा तो एका खड्ड्यामध्ये पडलेला होता. ही सॉ हिज वर्थलेस डेज. त्याचे निष्फळ दिवस, रॉंग डिझायर्स, निरर्थक किंवा चुकीच्या इच्छा, द डेड होप्स, द लॉस्ट पॉवर ऑफ हिज माइंड. आणि पूर्वीचे अत्यंत वाईट हालाकीचे दिवस त्याला आठवू लागले. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट ॲन्सर्ड दिस चेंज इन हिज सोल. आणि त्या क्षणी त्याच्या अंतःकरणामध्ये आणि आत्म्यामध्ये बदल झाला. ही वूड फाईट टू चेंज हिज लाईफ. त्यानं आपलं आयुष्य बदलण्यासाठी संघर्ष केलेला होता. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ द मड. आणि स्वतःला या वाईट परिस्थितीमधून, चिखलामधनं त्यानं बाहेर खेचलं. ही वूड मेक अ मॅन हिमसेल्फ अगेन. स्वतःला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगायची, बनायची त्याच्यासाठी संधी उपलब्ध झाली. ही वूड डिसाईड बी समबडी इन वर्ल्ड. आणि त्यानं या जगामध्ये आपण काहीतरी बनू असं ठरवलं. क्वेश्चन नंबर 8, डिस्क्राईब द एंड ऑफ द स्टोरी इन युअर ओन वर्ड्स. स्वतःच्या भाषेमध्ये या कथेचा शेवट लिहा. At last, Sophie came to a quiet streets where he listened a sweet music. शेवटी एका शांत रस्त्यावरती आल्यानंतर सोफीच्या कानावरती अत्यंत मधुर असं संगीत पडतं, अँथेम पडतं. That music and atmosphere remind him of past days.
ते संगीत आणि तिथलं वातावरण त्याला त्याचे मागचे पूर्वीचे दिवस आठवतात. दॅट चर्च यार्ड म्युझिक हॅड चेंज्ड माइंड, ही डिसाईड फॉर बेटर टुमॉरो. त्या चर्चच्या परिसरामधलं संगीत हे त्याच्या विचारामध्ये परिवर्तन घडवतं आणि तो ठरवतो की उद्याचा दिवस किंवा इथून पुढे आपण चांगल्या पद्धतीचं जीवन जगायचं आहे, असा या स्टोरीचा शेवट आपल्याला लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पास्ट डेज ऑफ सोफीज ॲट स्ट्रीट कॉर्नर. त्या रस्त्यावरील सोफीचे पूर्वीचे दिवस सांगा, असा प्रश्न विचारलेला आहे. द अँथम फ्रॉम चर्च हॅड रिमाइंड हिज पास्ट डेज. चर्चमधील ते गायन संगीत त्याला मागील दिवसांची आठवण करून देतात. इन दोज डेज, त्या दिवसांमध्ये, हिज अ लाईफ कंटेन्ड सच अ थिंग्स ॲज मदर अँड फ्लावर अँड हाय होप्स अँड फ्रेंड्स अँड क्लीन थॉट्स अँड क्लीन क्लॉथ्स. सोफीच्या पूर्वीच्या दिवसांमध्ये त्याचं जीवन हे अत्यंत आनंदी होतं, कारण त्याच्याजवळ चांगला परिवार, आई, मित्र, स्वच्छ विचार, चांगले विचार, स्वच्छ कपडे यासारख्या गोष्टी त्याच्याजवळ होत्या. नेक्स्ट आहे ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज. लेट्स सी द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. A1. फर्स्ट, discuss with your partner and find out the different ways in which Sophie tried to get arrested. The first one is given. सोफीनं कोणकोणत्या प्रकारे आपल्याला स्वतःला अटक करून घेण्याचा प्रयत्न केला ते लिहा. एक आपल्याला सोडवून दिलेलं आहे, बाकीचे आन्सर्स आपल्याला लिहायचे आहेत. ट्राय टू एंटर अ लक्झरियस कॅफे. एका आरामदायी आणि श्रीमंत अशा कॅफेमध्ये आत शिरण्याचा त्यानं प्रयत्न केला. बी. थ्रोन अ स्टोन थ्रू अ बिग स्टोअर विंडो. एका मोठ्या दुकानाच्या काचेवरती दगड मारला. एट अ बिग अँड हेवी डिनर विदाउट पेईंग फॉर हिज फूड. भरपेट जेवण तो एका हॉटेलमध्ये जेवला, कोणतेही पैसे न देता. डान्स्ड अँड शाउट इन स्ट्रीट. ही प्रिटेंडेड दॅट ही इज ड्रंक. रस्त्यावरती तो मोठमोठ्यानं ओढू लागलेला होता, डान्स करू लागलेला होता आणि त्याला दाखवायचं होतं की मी दारू प्यायलेलो आहे. स्टोलन अ मॅन्स अम्ब्रेला. एका माणसाची छत्री त्याने चोरली. ही सगळे प्रयत्न त्याने स्वतःला अटक करून घेण्यासाठी केले. डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर वेन सोफी रीच्ड नियर द चर्च. चर्चच्या जवळ पोचल्यानंतर तिथलं वातावरण कसं होतं याचं वर्णन करा. आहे अ सॉफ्ट लाईट ग्लो थ्रू द वायलेट स्टेन विंडो. जांभळ्या रंगाच्या रंगवलेल्या खिडकीमधून एक मंद प्रकाश बाहेर पडत होता. स्वीट म्युझिक केम देअर. कानावरती सुरेल संगीत पडत होतं. द मून वॉज अबाव पीसफुल अँड ब्राईट. अत्यंत शांत आणि पूर्ण प्रकाशित चंद्र होता. देअर वर फ्यू पीपल पासिंग. रस्त्यावरून काहीच लोक जाताना दिसत होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन द इव्ज. आणि छपरावरती चिमण्या ह्या चिवचिव करत असताना दिसत होत्या. ॲक्टिव्हिटी नंबर 2. रीड द स्टोरी अँड मॅच द इन्सिडेंट गिवन इन कॉलम A विथ कॉन्सिक्वेन्सेस गिवन इन कॉलम B. कॉलम A मध्ये काही घटना दिलेल्या आहेत आणि त्याचे परिणाम कॉलम B मध्ये दिले आहेत. कथेनुसार ते एकमेकांना जोडायचे आहेत. फर्स्ट इन्सिडेंट आहे सोफी ट्राय टू एंटर अ कॅफे. कॉन्सिक्वेन्स त्याचा परिणाम काय झाला. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स ऑफ द हेड वेटर टर्न हिम अराउंड. वेटरच्या मजबूत आणि तयारीतच असणाऱ्या हाताने त्याला बाहेर टाकून दिलं. सोफी ब्रोक अ ग्लास विंडो. याचा परिणाम झाला द कॉप रॅन आफ्टर अनदर पर्सन. सोफीनं काच फोडली, परंतु तो पोलीस दुसऱ्याच माणसाच्या मागे पळाला, हा त्याचा परिणाम आहे. 2 वेटर्स पिच्ड सोफी ऑन अ केअरलेस पेवमेंट. 2 वेटरनी सोफीच्या हाताला धरून कठीण अशा रस्त्यावरती फेकलं. याचा परिणाम काय आहे पहा, कॉन्सिक्वेन्स. ही स्टूड अप स्लोली. तो हळूवार उठला. बीटिंग द डस्ट फ्रॉम हिज क्लोथ्स. आणि आपल्या कपड्यावरील त्याने धूळ झटकली. 4th आहे सोफी हर्ड द अँथेम बीइंग प्लेड इन द चर्च. चर्चमध्ये वाजवलं जाणारं प्रेरणा गीत किंवा संगीत त्यानं ऐकलं. त्याचा परिणाम असा झाला सडनली अ वंडरफुल चेंज केम इन हिज हार्ट. आणि त्याच्या मनामध्ये एक परिवर्तन झालं. 5वा आहे घटना कॉप अरेस्ट सोफी फॉर हँगिंग अराउंड. परिणाम त्याचा
ड्रीम ऑफ टर्निंग अराउंड इन हिज लाईफ वॉज शॅटर्ड. आणि त्याच्या आयुष्यामध्ये सर्वसामान्य व्यक्ती बनणं हे स्वप्न पूर्णपणे भंग पावले. स्टुडंट, यानंतरच्या ॲक्टिव्हिटीज आपण ब्रेनस्टॉर्मिंग पार्ट 2मध्ये पाहणार आहे. आईस ब्रेकर्स, टेक्स्चुअल क्वेश्चन आणि ब्रेनस्टॉर्मिंगच्या या टॉपिकवरती काही शंका किंवा क्वेरीज असतील तर ते मला कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा. ज्या विद्यार्थ्याने अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. once again. Please like, share and subscribe.